ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। सुषमाताई, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं यश, राजीनामा झालेला आहे, पहिली तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची। फार मला वाटतं ज्या जेएनजीला गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं, ती जेएनजी जर ठरवलं तर काय करू शकते ते त्यांनी ते दाखवलेलं आहे। या सगळ्यांमध्ये म्हणजे भारतातल्या सगळ्या तरुणाईंचं अभिनंदन। हे क्रेडिट भारतातल्या तरुणाईचं आहे। हे क्रेडिट भारतातल्या त्या प्रत्येक तरुण जो इतक्या जोशाने पुढे आला, ज्याने लाठ्याकाठ्या खाल्ल्या पण जो मागे हटला नाही, जो कॉम्प्रोमाइज झाला नाही, त्या प्रत्येक तरुणाचं हे यश आहे। आणि त्या सगळ्या तरुणांचं खूप खूप अभिनंदन। ज्या भाजपाला वाटत होतं की आम्हाला कधी कोणी नमवूच शकत नाही, आम्ही हरणारे नाही आहोत, त्या भाजपला पहिल्यांदा म्हणजे गेल्या 12 वर्षात भाजपला पहिल्यांदा एक राजीनामा घ्यावा लागला, पहिल्यांदा भाजपला नमावं लागलं। अगदी सुषमाताई, अगदी तुम्ही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या समोरच या सरकारला झुकावं लागलंय। अगदी अगदी तुम्ही त्यांना झुरळ म्हणालात, तुम्ही त्यांना लाठ्याकाठ्या घातल्या, तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोललात, त्यांना फॉरेन फंडिंग मिळतंय म्हणालात, हे आतंकवादी आहे म्हणालात। गेले 12 वर्ष ज्या भाजपने जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या होत्या, सगळ्या भिंती मोडीत काढल्या। या आंदोलनाने भाजपच्या विरोधात लिहिलं बोललं केस जी दहशत निर्माण केली होती, ती दहशत या आंदोलनाने मोडून काढली। या आंदोलनाने एक नवा विश्वास निर्माण केला की होय, हुकुमशहा कितीही क्रूर असला तरी त्याला सुद्धा झुकावं लागतं। अगदी सुषमाताई, आता राजीनामा झालेला आहे, मात्र राजीनामा झाल्यानंतर हा मुद्दा संपेल असं तुम्हाला वाटतं? वैयक्तिक प्रतिक्रिया, वैयक्तिक मत काय? नाही, आता या आंदोलनातली जी पहिली मागणी होती महत्वाची, ती राजीनाम्याची होती। तो राजीनामा झालेला आहे। त्यामुळे एक अतिशय आंदोलनाची जी मुख्य मागणी होती, ती मुख्य मागणी सरकारकडून मान्य झालेली आहे। मात्र मला असं वाटतंय की ह्या सगळ्या जेएनजीने ज्यांनी हे अतिशय मोठं काम करून दाखवलेलं आहे, त्यांनी याच्यावर न थांबता एक छान संघटितपणे नव्या शिक्षण प्रणालीच्या सुधारणेसाठीचं एक पाऊल पुढे उचललं पाहिजे। अर्थात आम्ही सगळे सोबत आहोत। अगदी सुषमाताई, शेवटचा मुद्दा, नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील मंत्र्यांचा हा पहिला राजीनामा आहे, याबद्दल काय सांगाल? मी तेच म्हटलं की गेल्या 12 वर्षात जो अहंकार शिगेला पोचलेला होता, तो अहंकार मातीत मिळवण्याचं काम या जेएनजीने केलेलं आहे। आणि गर्वाचे खाली ज्याला म्हणतात, अति तिथे माती असते, ती काय म्हणजे भाजपची जी 12 वर्षात जी पोलखोल जी मोठी फुगा फुगवला गेलेला होता, त्या फुग्याला जेएनजीने मारलेली ही टाचणी आहे आणि ती फार महत्वाची आहे। अगदी सुषमाताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया, तुमची भूमिका पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद।